मयू आमटीला उकळी आली ना की गॅस बंद करून टाक. तो चमचा जरा बाहेर काढून ठेव. बबन पांडेचं आणि तुझं काय चाललं होतं? कसल्या खाणाखुणा चालले होते ग? कुठे काय, मी गाडीची चावी दिली फक्त त्याला. नाही, आणखीन एक चावी दिलीस तू त्याला. खरंच गाडीचीच चावी मागितली ना त्याने, तीच दिली. अजून एक चावी दिलीस तू, मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. कशाची चावी होती ती? आता बघ, बबन काका आणि प्रतीक बाबांचे पैसे मिळावे म्हणून प्रयत्न करतात. कसला प्रयत्न? तू नाही माहिती मला. अगं खरंच नाही माहिती मला आत्या. आत्या मला एवढंच माहिती की त्यांना बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी हवंय. म्हणजे तू दादाच्या ऑफिसची किल्ली दिलीस त्यांना? हो, त्यांना ऑफिसवर जायचं होतं. काय? ते दोघे दादाच्या ऑफिस मध्ये जाणार आहेत? अगं तू मला हे आधी का नाही सांगितलंस? अगं पण आत्या त्याच्यात एवढं. गप्प बस आता, काही एक्सप्लेनेशन देऊ नकोस. तुला माहिती नाही या घरातल्या सगळ्या गोष्टी आता मी मॅनेज करतेय. हे असे मोठे डिसिजन्स घेण्याआधी मला विचारायला हवंस तू. का नाही विचारलंस? अगं पण बबन काका काही परका आहे का? आणि बाबांचे लोनचे पैसे फिटावे म्हणूनच करतायत ना ते. अगं पण म्हणून काय ऑफिसची किल्ली देशील? त्यात काय एवढं? बबन काका बाबांचा बिझनेस बघतोच ना तसंही. अगं बाई, तरी सुद्धा मला विचारायला पाहिजे होतंस ना. ऑफिस मध्ये कधी जाणार आहेत? आता जातील किंवा उद्या येईल. व्हॉट? मयू आले आई आले. आता ऐक ना प्लीज, तू सगळ्यांसमोर नॉर्मल रिॲक्ट हो, दोघंच ना गोंधळ होईल. अगं काय बोलावते मी? झालं हो, येतच होते. नाही, गरम आहे, मी आणते. तू कुकर घेऊन जा बाहेर भाताचा. चल 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 चल. काय मिळाली चावी? हो चल. चालेल आता ऑफिसला जाऊ, चला लवकर. काहीही करून मला ऑफिसला जायलाच पाहिजे, नाहीतर सगळा प्रॉब्लेम होईल. शिल्पी अगं अस्वस्थ काय, ये जेवायला बस. हो ऍक्च्युली अस्वस्थच होतंय जरा. मी जरा येते, जरा मोकळ्या हवेत चालून येते, जरा बरं वाटेल मला. आलेच मी. जेवल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आधी 2 घास काय खायचे ते का, मग जा. आता यांना काय सांगू? मी नाही गेले तिकडे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अगं बाई, तुम्ही सगळे जेवायला बसलात? घराची किल्ली नाही हो माझ्याकडे. तुमच्याकडे आहे ना, ती जरा द्या ना. अहो, पंप्याला जाताना सांगितलं होतं की कुंडी खाली ठेव म्हणून, पण तो नेमकं विसरला आणि किल्ली घेऊनच गेला. मैरी, चावी दे त्यांना. देते. हे घे. बरं. बाबांच्या ऑफिसच्या किल्ल्या तर इथेच आहेत. म्हणजे मगाशी मी बबन काकाला शिट पार्लरची किल्ली दिली. गोंधळच झाला. प्रतीकला लगेच फोन करून सांगितलं पाहिजे. आजी, एक ना अर्जंट कॉल करायचा आहे कीर्तीला. असाइनमेंटचं थोडंसं आत्ता आठवलं मला. मी लगेच आले. आले. हल्लं यांचं असंच, जेवायचं म्हटलं की 17 कामं आठवतात त्यांना. ही कुठे चालली आता? नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी कनेक्शन आहे. जाऊन बघतेच मी. हे घड्याळ तू जेव्हा घेतलं होतंस ना, तर मला फारसं काही पटलं नव्हतं. मी नाराज होतो तुझ्यावर. पण तुझं असं मत होतं की हे घड्याळ घातलं म्हणजे माझे चांगले दिवस सुरू झाले. त्याच पॉझिटिव्ह विचाराने आज हे घड्याळ मी तुझ्या हातात बांधतोय. प्रतीक, फोन उचल ना लवकर.
काय रे, काय आलं? 1 मिनिट, काय आलं? फोन आलाय. हॅलो. हॅलो हां ऐक एक ना गोंधळ झालाय. मी पांड्या काकाला जी चावी दिली ना ती बाबांच्या ऑफिसची नाही पार्लरची आहे. काय अरे मयुरी, काय रे, काय झालं? मयुरीने आपल्याला चुकीची किल्ली दिली. तिने ना त्या अश्विनीच्या पार्लरची किल्ली आपल्याला दिली आहे. आपण काय करायचं? फोन दे मला. अगं मी फोन दे, मला बोलायचं आहे. हॅलो, हां प्रतीक, मला पांड्याला फोन दे जरा, मला बोलायचं आहे. फोन दे, मला बोलायचं आहे महत्वाचं, पटकन दे. एक मिनिट, शिल्पीला बोलायचं. माझ्याशी? हां. हॅलो. हां पांड्या, अरे काय तुम्ही दादाच्या ऑफिसमध्ये काय करताय? काय काम होतं तुमचं? नाही, आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये कुठे, आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो. आमचं एक वेगळं काम आहे, तिकडे चाललोय आम्ही. कशासाठी खोटं बोलतोयस? मला आता मयूने सगळं सांगितलंय. मला सांग, काय काम काय होतं तुमचं? कशासाठी गेलात तिकडे? जाऊ दे ना यार शिल्पी, आता सोड ना. तुला काय करायचंय? असे आम्ही चुकीची चावी घेऊन आलोय. असे आम्हाला तिकडे जाता येणार नाही आता. अरे मी बहीण आहे सख्खी त्याची, मला कंस नसणारच ना. मला सांग, कशासाठी गेलात तुम्ही तिकडे? हे बघ शिल्पी, श्रेयसकडे एक महत्वाची फाईल होती, ती घ्यायची होती मला त्याच्या ऑफिसमधून, म्हणून तिकडे चाललो होतो आम्ही. दादाने सगळे त्याचे महत्वाचे डॉक्युमेंट्स इकडे घरी त्याच्या कपाटात ठेवले. तुम्ही जर मला आधीच विचारलं असतं तर मी स्वतः दिली असती ना फाईल. पण नाही, तुम्हाला आता तुमचे सिक्रेट प्लॅन्सच करायचे आहेत तर करा बाबा. आपलं ठरलं होतं ना पांड्या, जे काही करू ते सगळं आधी डिस्कस करू एकमेकांमध्ये. ठरलं होतं ना, मग कशासाठी हे सगळं? हे बाई, याच्या पुढे जे काही कराल ना ते विद्युत आणि मला विचारल्याशिवाय अजिबात करायचं नाही. हा ठीक आहे. बावळट. हे नक्कीच काहीतरी प्लॅन करतात. यांनी जर खरंच पैशांची सोय केली तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. असंही करून यांना अडवायलाच पाहिजे. ती तर मिसेस इंडिया होती ना? होती, भूतकाळ झाला तो. आता विधवाबाईला कसली मिसेस इंडिया आणि कसलं काय, घरची जबाबदारी येऊन पडली तिच्यावर. तुला नाही येता येणार घरी, कारण तू जर घरी आलास ना दादा तर वहिनीला जेलमध्ये जावं लागेल. अश्विनी, मला तुला भेटायचंय. मी तुझ्यापासून अजून लांब नाही राहू शकत, म्हणून तुझ्यावर संकट येईल असं काही नाही करणार मी. प्लीज एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अश्विनी, मी आहे, मी तुझ्या जवळच आहे. चोरी करणार होतात तिकडे? अरे पकडले गेला असतात ना तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, कळतंय का तुम्हाला? घरात ऑलरेडी इतके प्रॉब्लेम चालू आहेत हा, आणि असा मूर्खपणा करून तुम्ही आणखी वाढवताय. श्रेयस नंतर ताईची आणि संपूर्ण फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्यावर. आपण कसं वागलं पाहिजे? पण विद्युत सर, ते आपलेच पैसे होते ना, आणि एवढी मोठी अमाऊंट जमा करण्याचा हा एकच ऑप्शन होता आपल्याकडे. मला सांग, त्या वारंगने तुम्हाला पकडलं असतं तर हे लॉजिक तुम्ही पोलिसांना सांगणार होता? तुम्ही ना प्लीज असा मूर्खपणा करू नका. आणि बाबन, तुझ्याकडून ना हे अपेक्षित नव्हतं मला. तू उलट प्रतीकला समजवायला पाहिजे होतं, तर तूच त्याला सामील झालास. सॉरी विद्यू, मी याला खूप प्रयत्न केला समजावण्याचा, पण आणि ते गुंड पण घरी आल्यापासून आहे ना माझं डोकं काहीच काम करत नव्हतं. माझ्या डोक्यात कंटिन्यू एकच विचार चालू होता की लवकरात लवकर आपल्याला पैसे कसे जमा करता येईल. म्हणून बाबा, आपण कितीही प्रयत्न केले ना, कितीही, तरी एवढी मोठी रक्कम आपण नाही जमा करू शकत, कधीच नाही. त्यामुळे आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, श्रेयसच्या इन्शुरन्सचे पैसे, आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला ताईला तयार करायचंय. दादा,
ओ शिट शिट. दादा तू वॉशरूम गेला होतास का? ऍक्सिडेंट होऊन बरा झालोय मी. सिस्टम चालू आहे. याची परमिशन लागणार आता. जाऊ नको टॉयलेटला. काय रे कसा बोलतोस माझ्याशी? मी काय तुला इथे मुद्दाम कोंडून ठेवलंय का? वहिनीला जेल होऊ नये म्हणून ठेवलं ना तुला इथे. पोहे आणले तुझ्यासाठी गरम गरम, प्लीज खाऊन घे. घेतो. बरं ऐक, तुझे शर्ट्स पण आणलेले आहेत, इकडे ठेवते, ठीक आहे? बरं बरे झालेत का पोहे? भरपूर खा. घरी गेल्यावर तुला खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. सगळ्यांची काळजी घ्यायची. दादा हे घड्याळ तुटलंय रे. एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, घड्याळ तुटणारच ना. बाबाने इतके प्रेमाने हातात घड्याळ बांधलं होतं जाताना. बोलले तुझे चांगले दिवस आलेत, हे घड्याळ घाल. त्यांच्या आशीर्वादाने वाचलो मी. घड्याळ फुटलं पण त्यांचा मुलगा वाचला. हो पण दादा तुटलेलं घड्याळ वापरू नये रे. आणि तसंही हे तुझं लकी चार्म घड्याळ आहे ना, मग त्याची काळजी पण तशीच घेतली पाहिजे. मी आणते हे रिपेअर करून. दादा आणखी काही गोष्टी? थोड्या गोष्टी हळू. पूर्ण बॅगेत हे एवढंच उरलं. दादा ही डॉक्युमेंट्सची अवस्था काय झाली आहे रे? या तुझ्या वस्तूंची अवस्था बघून असं कळतंय की खूप मोठ्या प्रमाणात हा ऍक्सिडेंट झाला होता. शिल्पी, हा नाही मी काही नाही, मी फक्त शिल्पी मला तुला एवढंच सांगायचंय की मी आता इकडे नाही राहू शकत. माझं डोकं फिरतं इकडे. मला अश्विनीला भेटायचंय, कळलं तुला? दादा मी म्हंटल ना तुला, मी योग्य वेळ आली की घेऊन जाईन तुला घरी. अरे कधी येणार ती वेळ? तिकडे ती एकटी सगळं फेस करते आणि मी इकडे लपून बसलोय. तुझा भाऊ इतका लूजर आहे का सांग मला? राईट, युअर राईट. घरी तुझी गरज आहे. तू जर आत्ता घरी आलास तर सगळ्यांना तुला बघून केवढा आनंद होईल. घरचं पार वातावरणच बदलून जाईल. आई, बाबा, मयू, कुहू सगळे सगळे खूप खुश होतील. फक्त ना एक प्रॉब्लेम होऊ शकतो दादा. म्हणजे केकेला एवढे पैसे दिले तरी सुद्धा तो काही गप्प बसला नाही. अजूनही त्याच्या धमक्या येतातच. तुला जिवंत बघून तो काय करेल? ऍक्च्युअली मारायला सुद्धा येऊ शकतो. काही सांगता येत नाही त्याचं. आणि केकेचं प्रकरण संपत नाही तोपर्यंत इन्शुरन्सवाले दारात उभे राहतील. त्यांचे तर पैसे द्यायचेच आहेत. केस करतील कदाचित वहिनीला जेलमध्येही जावं लागेल. म्हणजे मानसिक त्रास केवढा होईल ना. वहिनीला गमवावं लागेल. हा सगळा मनस्ताप झालाच. बरं ऑलरेडी आईची काय कंडिशन फार बरी नाहीये. हे सगळं बघून तर तिला अजून मनस्ताप होईल. कदाचित तिची तब्येत खालावेल, आजारी पडेल ती. बरं बाबांनाही फार बरं वाटत नाहीये. ह्या सगळ्यामध्ये आपण कोर्टात ही केस लढायची जरी म्हटली, विद्युत लढेल असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा प्रूफ पाहिजे ना रे. हा प्रॉपर एक ठोस प्रूफ पाहिजे. तू त्या केकेकडनं जे पैसे घेतले होते ते सुद्धा इल्लीगलच आहेत. त्यामुळे खरं तर भांडायला आपल्याकडे काही मुद्देच नाहीयेत. जर ही केस केली तर तसंही आपण हारणार आहोत, हो की नाही?
पण ठीक आहे हरकत नाही. मला काय वाटतं की ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा ना तू घरी येणं जास्त महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी वी कॅन हँडल इट. तू घरी ये, तू बहिणीला भेट, कारण तुम्ही ॲज अ कपल खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही दोघं एकत्र आलात ना की कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कुठलाही प्रॉब्लेमचा तुम्ही फेस करू शकता. सो इट्स ओके, तू घरी ये. तुला बरं वाटेल तू घरी आलास की. नाहीतर मी एक काम करते, मी बहिणीला फोनच लावून देते ना, तू फोनवर बोल, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल तुला. तू बोलून घे. मी फोन करते तिला. हां, मी फोन करते तिला, मग तू बोलून घे. फोन लावलाय. अरे लागून सुद्धा बोलू शकत नाही तिच्याशी. कुठे अडकलोय मी शिल्पी? माझ्या बायकोला भेटायचंय मला. या रूम मध्ये बसून वेडा झालोय मी. सारखेच तेच विचार येतात मला. बाबा बरे असतील ना, आई बरी असेल ना, माझे 2 छोट्या मुली आहेत मला. त्यांच्यासाठी त्यांचा बाप गेलाय. कसं सहन करणार ते सगळे? यार मला नाश्ता बिष्टा. मला सगळं कळतंय दादा, पण तू तरी निदान इथे एकटा आहेस. मी तिथे सगळ्यांमध्ये असते, मी कसं मॅनेज करत असेन? मला माहिती आहे माझा दादा जिवंत आहे, माझ्या डोळ्यासमोर आहे, पण तिथे जाऊन मला हे सांगता सुद्धा येत नाहीये. जोपर्यंत त्या केकीचे पैसे देत नाही तोपर्यंत तुला घरी नाही नेऊ शकत, आणि तोपर्यंत हे सत्य मला लपवून ठेवावं लागेल. मी कसं करत असेन रे दादा? दादा तरी सुद्धा मी हे करतेय. मी हे सगळं आपल्यासाठी करतेय दादा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काही दिवस कळसोस. हां, मी निघतेय आता. तुझी कितीही इच्छा नसली तरी प्लीज थोडं खाऊन घे. हे घड्याळ पण मी नीट करून आणते, येते. खाऊन घे हा प्लीज. वहिनी, वस्तूंमधून माणसाचं अस्तित्व जाणवतं असं म्हणालीस ना? आता घे. याच वस्तूंवरून तुझा नवरा मेलाय हेही तुला जाणवेल. बघ आता तुझ्या नवऱ्याचं हे तुटलेलं घड्याळ, हे बघून तरी दादा मेलाय हे ऍक्सेप्ट करावंच लागेल तुला. आई, तू बाहेर चाललीयस का कुठे? नाही ग, संध्याकाळच्या वेळेला असं छान तयार होऊन बसलं ना की तुझ्या बाबांना खूप आवडतं. तुला आठवते पूर्वी मी अशीच तयार व्हायचे. आणि का कोण झाले, कालपासून ना मला असं सारखं वाटतंय की हे माझ्या आजूबाजूला आहेत. खरंच अगं, मला असं वाटतं की ते लवकर घरी येणार आहेत, म्हणून म्हटलं छान तयार होते, म्हणजे त्यांना आल्यावर मला बघून कसं छान वाटेल. हो ना? हो. तू पण दमली असशील ना, पटकन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. आलीस तू? मी मयूसाठी खायला करते, तू खाणार आहेस का? आई तुमच्यासाठी चहा पण टाकते. वहिनी थांब. काय झालं? वहिनी तू बस जरा. अगं पण काय झालंय? तू बस म्हटलं ना, बस प्लीज. बोल. वहिनी, मला आज पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. पोलीस स्टेशनला का? काय झालं? दादाचा ज्या बसने ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट मध्ये जी काही लोक गेली त्या मृत लोकांचं तिथे काही सामान सापडलं. त्या सामानाचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं होतं ते सामान कलेक्ट करण्यासाठी. शिल्पी, मी तुला सांगितलं होतं ह्या विषयावर मला काही बोलायचं नाहीये, कळलं ना? वहिनी थांब. वहिनी थांब. वहिनी मला माहिती आहे आम्ही काय किंवा तू काय कोणीही दादाची डेड बॉडी बघितलेली नाहीये, त्यामुळे तू विश्वास नाही ठेवू शकत की दादा गेलाय, तो आपल्यात नाहीये. पण जसं तिथे मृत व्यक्ती सापडल्या तसंच त्यांच्या काही वस्तू सुद्धा सापडल्या आहेत तिथे.
हे बघ, हे बघ दादाचं घड्याळ. हे दादाचंच घड्याळ आहे ना? नाही, हे त्यांचं घड्याळ नाहीये. मग कुणाचं आहे? मला नाही माहित असेल कुणाचं तरी. तेच सांगतेय, तुला नाही माहिती, पण हे दादाचंच घड्याळ. एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघ. हे दादाचंच घड्याळ आहे.